विधानसभेसाठी शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे। या संदर्भात पुण्यामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा धडाका सुरू आहे। कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर मधल्या इच्छुक उमेदवारांच्या पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालयात मुलाखती सुरू आहेत। दरम्यान मुलाखतींकरता मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार दाखलही झालेले आहेत। महाराष्ट्रावर एका बाजूला आपण शरद पवारांसंदर्भातली बातमी बघितली आणि आता ही दृश्य आपण बघतोय भाजप कार्यालयाबाहेरची। हरियाणामधल्या विजयाचा जल्लोष भाजपचे सगळे कार्यकर्ते, महिला विंग सगळे साजरा करत आहेत। अनेक महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। बावनकुळे आपल्याला बघायला मिळाले। या महिला फुगड्या खेळून आपला आनंद व्यक्त करतायत। 50 जागा आघाडीवर आहे भाजप। हरियाणामध्ये तिसऱ्यांदा हरियाणामध्ये भाजप आघाडीवर आहे। त्यामुळे विजयी जल्लोष भाजपचा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे। तसाच तो मुंबईमध्ये सुरू आहे। ही मुंबईतली दृश्य आपण बघतो आहोत। सगळे भाजपचे वरिष्ठ नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे स्वतः या कार्यालयाबाहेर, भाजपच्या कार्यालयाबाहेर उपस्थित आहेत आणि या पुरुष आणि महिलांचा, भाजप कार्यकर्त्यांचा एक जल्लोष बघायला मिळतो आहे। विजय मिळाला की कुठल्याही पक्षाला त्याच्या कार्यकर्त्याला स्फुरण चढत असतं आणि तसंच काहीसं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालंय। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याशी अधिक बोलूया। राहुल, काय अधिक माहिती? हरियाणाचा विजय हा फक्त हरियाणापुरताच मर्यादित नाही, तर नुकत्याच होऊ घातलेल्या विधानसभा, महाराष्ट्रातल्या विधानसभेसाठी कार्यकर्त्यांना अतिशय उत्साह देणारा आहे आणि याच उत्साहाचं वातावरण जे आहे ते भाजपच्या कार्यालयात पाहायला मिळते। आपण बघतो की काही वेळातच या ठिकाणी मोठा जल्लोष जो आहे तो साजरा होणार आहे। महिलांनी फुगड्या घालत या आनंदोत्सवाला सुरुवात जरी केली असली तरी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कार्यकर्त्यांच्या या उत्साहात भर टाकण्यासाठी काही वेळातच या ठिकाणी दाखल होतील। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्या मुंबईत असणारे भाजपचे सगळे आमदार या ठिकाणी हजेरी लावतील। एकंदरीत बघितलं तर हरियाणात झालेला हा विजय अर्थातच महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याला जाग करणारा आणि परिणामानं कामाला लावण्यासारखा आहे। एकंदरीत बघितलं तर हरियाणापेक्षा चांगली परिस्थिती महाराष्ट्रात आहे। हरियाणामध्ये यापेक्षाही वाईट परिस्थिती असताना देखील भाजपनं ज्या पद्धतीनं विजय मिळवला, इतकंच नाही तर ज्या पद्धतीनं येत्या काळातल्या विजयाची एक कुठं ना कुठं शक्यता जी निर्माण केलेली आहे, त्यामुळे हा कार्यकर्ता अतिशय जोमानं कामाला लागणार आहे। वारंवार भाजप नेतृत्वाकडून या कार्यकर्त्यांना किंवा 2 नंबर मधील फळीतल्या नेत्यांना ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र अनेकदा बूस्टर डोस देऊन देखील तसा कार्यकर्ता कामाला लागला नाही। मात्र आजच्या विजयानं मात्र या सगळ्या कार्यकर्त्यांना एक चांगला जल्लोष साजरा करत उत्साहाचं वातावरण संपूर्ण राज्यात निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय। नक्की राहुल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आपण महाराष्ट्र भाजप कार्यालयात विजयी जल्लोष बघतो आहोत। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी दूरध्वनीवरून आपल्या सोबत आहेतच आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आपल्याला दिसतायत। अनेक महत्त्वाचे नेते, आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। देवेंद्र फडणवीसही इथे येतील आणि मग विजयी जल्लोष साजरा होईल।